काळीपिवळी टॅक्सी विहिरीत पडून चनेगावमधील 5 जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे। प्रवासी वाहतूक करणारी काळीपिवळी टॅक्सी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 7 भाविकांचा मृत्यू आहे। त्यात बदनापूर तालुक्यातील चनेगाव येथील 5 भाविकांचा समावेश आहे। त्यांची नावे प्रल्हाद महाजन राहणार चनेगाव, ताराबाई मालुसुरे राहणार तपोवन, नंदा तायडे चनेगाव, प्रल्हाद बिटले राहणार चनेगाव, नारायण किसन निहाळ राहणार चनेगाव, चंद्रभागा गुगे। अपघातग्रस्तांना कुटुंबियावर शोककळा पसरलेली आहे। सुदैवाने या अपघातात 3 जणांचा जीव वाचला आहे। त्या 3 जणांवर जालन्यात उपचार सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असून मयतच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयाची मदत देण्याचे आश्वासन दिलेले आहे। जिल्हाधिकारी यांच्याकडून संबंधित विहिरी ही रोडच्या बाजूला असल्याने कडाटा का बांधला नाही गेला याची सुद्धा चौकशी केली जाणार असल्याचे सांगितलेले आहे। पुढील तपास पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली चंदनजिरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत। तपासणी सुरू आहे, विचारणा होईल, त्याच पद्धतीने पंचनामा त्यानंतर त्यामध्ये डिटेलमध्ये सांगेल। रोडच्या कडेलाच त्याची पण आपण चौकशी कठडे नव्हते हां, त्याची चौकशी करूया। जी वीर आहे त्याचं क्षेत्र कठडे करणं अपेक्षित होतं, त्याची 5:30च्या सुमारास माझे वारकरी पंढरपूरचे पांडुरंगाचं दर्शन घेऊन वापस येत असताना दुर्दैवाने मोजे तुपेवाडी तालुका बदनापूर या ठिकाणी काळीपिवळी मॅक्स गाडी विहिरीत गेली आणि जागेवर 12 पैकी 7 लोक जागेवर गेले, 5 लोक जखमी झाले। मी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी त्यांना नम्रपणे सांगितले की बदनापूर तालुक्यातील माझे वारकरी आहेत, त्यांना आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत केली पाहिजे। मुख्यमंत्री साहेबांशी माझं बोलणं झालं। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं प्रत्येक मृत नातेवाईकाला वारकऱ्याला त्यांच्या नातेवाईकाला 5 लाख रुपयाची मदत करण्याचं काम आपण करू आणि जे जखमी झाले त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न्या, त्या प्रायव्हेट हॉस्पिटलचा खर्च सुद्धा आपण करू। दुर्दैवाने हा मृत्यू झाला, पण आपण तर काही मेलेली माणसं जिवंत करू शकत नाही, पण त्यांच्या परिवाराला धीर देण्याचं काम महाराष्ट्रातलं सरकार मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून करीत आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद।